माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। श्रीराम आपला जो श्रीराम जन्मोत्सव मध्यवर्ती मंडळाकडून जो का कार्यक्रम राबवला गेला आहे त्या सोहळ्याला आपले राजनसिंह ठाकूर जे तेलंगणाचे आमदार आहेत कट्टर हिंदुत्ववादी त्यांनी उपस्थित राहणार आहेत। आता सध्या महाराष्ट्रामध्ये झंझावत ज्यांचं झालेलं आहे आपले गोपीचंद पडळकर साहेब ते उपस्थित राहणार आणि महाराष्ट्राचे गोरक्षणाचे गुरुवर्य मिलिंदभाऊ एकबोटे साहेब हे सुद्धा तिथे उपस्थित राहणार आहेत आणि हा कार्यक्रम भव्य दिव्य होणार आहे की जास्तीत जास्त आम्ही याच्यामध्ये महिलांना सुद्धा सहभाग करून घेतलेला आहे। विराट हिंदू संमेलनात हा कार्यक्रमाचं स्वरूप झालेलं आहे आणि पुढं सुद्धा अनेक याच्यामधून उपक्रम राबवून वर्षभर आम्ही जसं हिंदूंना एकत्र कसं करणं होईल पक्षभेद संघटनाभेद जातीभेद तोडून हा सर्वांना व्यापक दृष्टिकोन द्यायचा आमचा प्रयत्न आहे। श्रीरामनवमीची सुरुवात मी नाही केली, आम्ही मध्यवर्तीची स्थापना केली। श्रीरामनवमीची सुरुवात ही पहिला लोधी समाज लष्करमध्ये करत होता, नंतर राजाभैया पाटील परत आपले रवी कोटमळे मध्यवर्तीला त्यांनी मिरवणूक काढत होतो। मग जसं आम्ही 4-5 वर्ष झाले की आम्हाला पारंपरिक पद्धतीने करायचं होतं, डॉल्बी सिस्टीम नको होती, पारंपरिक पद्धतीनं पुढं कसं जातं होईल त्यासाठी आम्ही त्याचा व्यापक दृष्टिकोन देऊन जास्तीत जास्त बेसराम हे धार्मिक कार्यक्रम कसं याकडे आमचं कल आहे। 51 श्रीरामांच्या 51 मूर्तींचं वाटप येत्या शुक्रवारी म्हणजे 20 मार्च 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता कर्णिक नगर येथील चिल्ड्रन्स पार्क जे WIT कॉलेजच्या जवळ आहे येथे संपन्न होणार आहे। या कार्यक्रमासाठी माननीय आमदार राजासिंहजी ठाकूर, त्याचबरोबर माननीय आमदार गोपीचंदजी पडळकर साहेब, त्याचबरोबर श्री मिलिंद एकबोटे व आपल्या शहरातील वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने आणि त्याचबरोबर रामभक्त उपस्थित राहणार आहेत। आपण या प्रेस कॉन्फरन्स मार्फत सर्वांना आवाहन करीत इच्छितो की आपण सर्वांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमासाठी माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।